नमस्कार, मी ऋषी देसाई. केंद्र शासित बेळगाव या क्षणाची सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली हा प्रश्न आणि या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय असेल याच्या शोधात आजचा हा महत्त्वाचा विशेष कार्यक्रम. पुन्हा एकदा बेळगाव सीमावादाचा प्रश्न पेटलाय. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते लक्ष्मण सवदी यांनी मुंबईला केंद्रशासित जाहीर करण्याची मागणी केली होती. यावर आता चांगलीच खडाजंगी सुरू झाली आहे. यावर शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून कर्नाटकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आणि पुतळेही जाळण्यात आले. यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. आमचा विशेष कार्यक्रम केंद्रशासित बेळगाव. आज सकाळपासून मागचे काही दिवस जो विषय धुमसत होता, जो विषय प्रामुख्याने बोलला जात होता, त्याच विषयावर आता चर्चा सुरू झाली आहे की बेळगाव नेमकं कोणाचं आणि बेळगाव नेमकं कोणाचं या विषयावर महाराष्ट्र गेली 20 वर्ष नाही तर मागची अनेक साधारणपणे 50 सालापासून लढतंय, झगडतंय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता आणखीन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या ते टीकेचे धनी ठरले आहेत. वादाला कुठून सुरुवात झाली आणि सवदी नेमकं काय म्हणालं, आधी सुरुवातीला ते जाणून घेऊया. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदींचं डोकं फिरलंय. म्हणे मुंबई कर्नाटकचाच भाग, मुंबई केंद्रशासित करण्याची सवदींची मागणी. पोरकट विधान करणारे सवदी येडे, राज्यातल्या नेत्यांकडून सवदींची खिल्ली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला आता वेगळंच राजकीय वळण लागलंय. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री तसंच भाजपचे नेते लक्ष्मण सवदी यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. काय तर म्हणे मुंबई कर्नाटकचाच भाग आहे आणि याचा निकाल लागेपर्यंत मुंबई केंद्रशासित घोषित करावी अशी बालिश मागणी त्यांनी केली. ನನ್ನ ಬೇಡಿಕೆ ನಮ್ಮ ಭಾಗದ ಜನರ ಬೇಡಿಕೆ. ನಾವು ಮೊದಲಿನಿಂದಲೂ ಕೂಡ ಮುಂಬೈ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇದ್ದವರು. ನಮ್ಮದು ಮೊದಲು ಮುಂಬೈದಲ್ಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮುಂಬೈದಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಹಕ್ಕಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈಗಿನಿಂದ ನಾವು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಇಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮುಂಬೈಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸೇರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಗಬೇಕಿನ ಮುಂದಮೇಲೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಅದು ಮುಂಬೈ ಕರ್ನಾಟಕದ್ದು ನಮ್ಮದು ಅಲ್ಲಿ ಹಕ್ಕಿದೆ, ನಮ್ಮದು ಅಲ್ಲಿ ಅದರ ಪಾಲಿದೆ. ಆ ಪಾಲನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾವು ಕೂಡ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಮುಂಬೈಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಿಸಬೇಕು. ಅದು ಕರ್ನಾಟಕ ಸೇರುವವರೆಗೆ ಮುಂಬೈಯನ್ನು ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ. आता सवदींच्या वक्तव्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही. एखादा मंत्री किती अडाणी असू शकतो अशा पद्धतीनं सवदी यांची खिल्ली उडवली जाते. असे वेडे बरळत असतात बरं का. काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं त्यांच्याबरोबर माननीय शरद पवार होते, इतर सगळे नेते होते. कर्नाटकचा प्रश्न आहे हा फक्त विषय कर्नाटकचा नसून हा 2 राज्यातला सीमा प्रश्न आहे. हे त्यांना कळलं पाहिजे. ते कोणी जे आहेत त्यांचे काय उपमुख्यमंत्री वगैरे त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. मुंबई महाराष्ट्रात जे आमचे कानडे बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावरती सक्ती केलेली नाही कुठली. ज्या परिसराच्या बद्दल वाद आहे तर तो वाद मिटत नाही तोपर्यंत ते केंद्रशासित करा अशा प्रकारची त्यांनी मागणी त्या ठिकाणी केलेली. त्या मागणीचा आणि मुंबईतनं तिकडं केंद्रशासित करण्याचा काय अर्थार्थी संबंध आहे का? उगीच तिथं कदाचित कर्नाटकच्या लोकांना बरं वाटण्याच्या करता काहीतरी आमचाही मुख्यमंत्र्यांनी जोरात काहीतरी मागणी केली हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, त्याला काही अर्थ नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या डॉक्टर दीपक पवार लिखित पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी अनावरण करण्यात आलं. त्यावेळी सीमावादावर तोडगा निघेपर्यंत तो केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या मागणीला अनेक संदर्भ होते. हा वाद सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटक सरकारनं बेळगावचं नामांतर केलं. बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. बेळगावमध्ये विधिमंडळाचं अधिवेशनही घेतलं. यावर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
हा जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत माझं मत पहिलं आपल्या सरकारकडनं कोर्टात सांगितलं गेलं पाहिजे की हा तातडीने केंद्रशासित करा. इकडे कर्नाटक सरकारची मस्ती चालता कामा नये, अजिबात चालू देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याची आणि यापूर्वीच्या सीमावादाबद्दलच्या वक्तव्यानं कर्नाटकमध्ये वादळ उठलंय. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे आणि म्हणूनच की काय राज्यातील भाजपच्या नेत्यांना यावर मौन बाळगलेलं दिसतंय. असो, आता या राजकीय वादाचे कसे आणि किती पडसाद उमटतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. बेळगावचा विषय खरं तर 700पेक्षा जास्त गावांचा जगण्या मरण्याचा विषय आहे. हा राजकारणाचा विषय असू शकत नाहीये. एक भौगोलिक प्रांत जी संपूर्ण एका राज्याची अस्मिता बनते, जो अस्मितेचा लढा म्हणून 50 वर्षांपेक्षा जास्त काळ हा लढला जातो, तो विषय म्हणजे बेळगाव आहे. हा फक्त बेळगाव पुरता आणि मराठी माणसापुरता नाही आहे, तर हा अस्मितेचा विषय आहे. याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत यशवंत किल्लेदार हे मनसेचे नेते आहेत आणि अरुण कानूरकर ज्येष्ठ पत्रकार आहेत. अर्थात या सगळ्यांकडनं हा विषय जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मी यशवंत किल्लेदार यांच्याकडे जातो. यशवंतजी, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. एक सगळ्यात महत्त्वाची भावना, हा प्रश्न शिवसेनेचा आहे की हा प्रश्न भाजपचा आहे हा मुद्दा नाहीये. मनसेचे नेते या पल्ल्याड यशवंत किल्लेदार एक मराठी माणूस आहेत, महाराष्ट्रासाठी लढणारा एक मनस्वी महाराष्ट्र सैनिक आहे. यशवंत किल्लेदार म्हणून आजचं हे विधान ज्यावेळी अशा प्रकारचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बोलतात त्यावेळी मनाला झालेल्या वेदना काय होत्या? ते काय बोलले हेच मला कळलं नाही. कारण ते आपण लुडोचा गेम खेळतो ना, त्यामध्ये स्क्वेअर असतो, तो आपण डब्यात टाकतो, गुडगुड 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 असं काहीतरी बडबडले. पण तुम्ही आता मला ते समजावून सांगितलं. पण मला वाटतं हा अक्षरशः बालिश आणि पोरकट विधान आहे. कारण मुंबईची जी सीमा आहे आणि कर्नाटकची राज्याची सीमा कुठे कुठे किती अंतर आणि काय काय बडबडतात त्यांचं त्यांना कळतं का? त्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे का? काहीतरी उद्धवजी बोलले म्हणून तुम्ही बोलायचं आणि काहीतरी प्रतिटोला द्यायचा, म्हणजे हे राजकारणाचा हा जो भाग आहे ना, हा नाही पटत नाही. ह्या सगळ्या राजकीय राजकारणापुरता चाललेल्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. राहिला राज्याचा सीमावाद, जो बेळगाव आणि तिकडे जे मराठी लोक आहेत सीमेवरती, त्या मराठी लोकांचाच आग्रह आहे की आम्हाला महाराष्ट्र राज्यात हे करून सामावून घ्या म्हणून. जर त्या लोकांचा आग्रह असेल आणि लोकांच्या आग्रहानुसार जर ती मराठी भाषिक मंडळी महाराष्ट्राच्या राज्या अंतर्गत येऊ पाहत असतील तर त्यांना तुम्ही का अडवता? पहिली गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट, हा आता सर्वोच्च न्यायालयात हा विषय चाललेला आहे. सर्वोच्च न्यायालय याच्यावर निवाडा करेलच, नक्कीच करेल. असं सगळं परिस्थिती असताना नेमके आता हे प्रश्न उपस्थित करून राजकारण केलं जात आहे. निवडणुका आहेत सगळे. आता मुंबईत नाही का कानडी लोक राहत? कानडी लोकांना आमचा विरोध आहे का? नाहीये. की उलट मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कानडी भाषा शिकवली जाते. वाद उकरून काढणं आणि त्याला राजकीय मुद्दा बनवणं हे योग्य नाहीये. आणि ते जे काही कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काय जे बरळले आहेत त्या मुंबई केंद्रशासित करावी. संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्यांनी इतिहास जरा थोडा डोकावून पाहावा. त्यामध्ये हुतात्मे किती गेले, का गेले, कशासाठी गेले. ही मराठी भाषिकांची मुंबई आहे आणि ती महाराष्ट्र राज्यातच राहील. उद्या त्याला कोणी तोडू शकत नाही हो. आणि तोडण्याचा जरी कोणी प्रयत्न केला तर तो परत हुतात्मे तयार होण्यासाठी आमच्यासारखे तरुण तयार आहेत. मुंबई यशवंत किल्लेदार, ही जी तुमची प्रतिक्रिया होती ती अत्यंत स्वाभाविक होती. माझा प्रश्नही तसाच होता की मला राजकीय भूमिका म्हणून नको होती, सामान्य मराठी मुंबईकराची काय प्रतिक्रिया होती ती होती. आता आपल्यासोबत अरुण कानूरकर आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांचा कर्नाटकातल्या या सगळ्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा एक अभ्यास आहे आणि त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया. कानूरकर सर, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमधनं. खरं तर प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या पातळीवर बघितली जाते अशातला भाग नाही, पण उपमुख्यमंत्र्यांनी, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी आज विधान नेमकं काय केलं आणि या विधानाचे राजकीय, सामाजिक आणि अर्थातच लोकांच्या दृष्टीनं, तिथल्या लोकांच्या दृष्टीनं काय अर्थ आहेत? हे अर्थ नाही. सौदींचं जे वक्तव्य आहे ते बेअकलीपणाचं वक्तव्य आहे. मुळातच हा जो प्रश्न आहे, सीमा प्रश्न आहे, या सीमा प्रश्नाचा सखोल अभ्यास सौदींना सुद्धा नाही हे मात्र स्पष्ट आहे. अगदी भौगोलिक सलगता असेना, बहुभाषिकता असेना, या दृष्टिकोनातून त्यांचा जो अभ्यास आहे तो अत्यंत कच्चा आहे. त्यामुळेच त्यांनी हे बेअकलीपणाचं विधान केलेलं आहे. त्याचा निषेध महाराष्ट्रभर होतोय, सीमा भागात होतोय, हा प्रश्नच वेगळा. पण मुळात त्यांचं जे वक्तव्य आहे
या वक्तव्याला शून्य किंमत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी हाच महत्वाचा मुद्दा होता की या सगळ्यातनं म्हणजे अगदी किल्लेदार देखील जसं म्हणाले की महाराष्ट्रातही या सगळ्या प्रकरणाचं राजकारण होतंय का, तर अगदी त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही देखील दिलं की सौदी म्हणाले त्याचं उत्तर शून्य आहे. मुळात बेळगावचा विचार करताना बेळगाव मधल्या मराठी माणसाला महाराष्ट्रात यायचं होतं आणि हा ज्या सगळ्या लढ्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर साधारणपणे 73 सालापासून जो वाद सुरू झालाय किंवा 73 सालापासूनची जी जखम आहे ती महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडणं म्हणजे केवळ बोली जगणं म्हणून नाही आहे, तर संस्कार, घर, गाव जगणं याच्यासाठी केलेली ही लढाई आहे. या लढाईला असा राजकीय वापर केला जाणं हे कितपत योग्य आहे? आणि अगदी याच्याच अनुषंगानं महाराष्ट्र विकास एकीकरण समिती तेव्हा काय करत होती आणि आज त्यांची राजकीय भूमिका नेमकी या सगळ्या लढ्यातली कशी आहे? महाराष्ट्र एकीकरण समिती ही मराठी माणसांसाठीच आहे, सीमा प्रश्नासाठीच आहे. मराठी माणसामध्ये मनभेद असू शकतात, मतभेद असू शकतात, पण या सीमा प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळ्यांचे जे विचार आहेत ते एकच आहेत की आपल्या मातीशी आपली नाळ जोडली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये हा भाग, संपूर्ण भाग हा सामील झाला पाहिजे. हीच भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीची आहे, इथल्या प्रत्येक मराठी भाषिकांची आहे. 66 वर्ष झाली आहेत लोकशाही मार्गाने हा प्रश्न सुरू आहे. 66 वर्षामध्ये केंद्र सरकारला सुद्धा आमच्या बाबतीमध्ये, मराठी भाषिकांच्या बाबतीमध्ये सीमा भागाच्या दृष्टिकोनातून यत्किंचितची त्यांना जाणीव होत नाही. म्हणजे 66 वर्ष लोकशाही मार्गाने हा लढा चालतोय आणि केंद्र सरकार धृतराष्ट्राप्रमाणे डोळे मिटून बसतं. अनेक केंद्रामध्ये अनेक सरकार आली, काँग्रेसचं सरकार आलं, जेडीएसचं जनता दलाचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, संमिश्र सरकार आली, पण कोणत्याही सरकारला जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. देशामधले अनेक प्रश्न निकालात आले, पण 66 वर्ष झाल्यानंतर देखील सीमा भागातील 20 लाख मराठी भाषिक तडफडतो आहे. याची जाणीव मात्र केंद्रालाही नाही आणि महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीनं या लढ्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं, महाराष्ट्रानं सुद्धा या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही असं माझं ठाम मत आहे. नक्कीच ही जी आहे ती सगळ्यात दुखरी सल आहे. आपण याच विषयावर बोलूया. आपल्यासोबत नीलम गोरे जोडल्या जात आहेत दूरध्वनीवरून. नीलमताई, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होता की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी एक विधान केल्यानंतर अगोदर आधी या प्रश्नाचं उत्तर येऊ द्या की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळले जातात, महाराष्ट्र विरोधी घोषणा दिल्या जातात आणि महाराष्ट्रावर कब्जा करू, महाराष्ट्राचा बेळगाववर कब्जा होऊच देणारच नाही अशी भूमिका कर्नाटक पोलिसांच्या समोर घेतली जाते. खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे पुतळे कन्नड पोलिसांच्या समोर जाळले जातात. या सगळ्या प्रकाराचा आधी निषेध करताना तुम्ही काय मत मांडाल? एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा अनेक पिढ्यांनी हा लढा लढलेला आहे. ज्या क्षणी आपण भाषाभार प्रांतरचना स्वीकारली त्याच्यानंतर पहिलं म्हणजे मुंबई प्रांताचा भाग होतं बंगलोर, आणखीन कर्नाटकचा काही भाग जो आहे तो. त्यामुळे उलट असं होऊ शकत नाही, दिल्ली महाराष्ट्रामध्ये आणा असं म्हणण्यासारखं त्यांचं हे विधान आहे. आणि खरं सांगायचं तर सवादी जे बोलले उपमुख्यमंत्री त्यांचे, ते खरोखरच बाकीचे जे सहकारी म्हणतात त्यानुसार गांभीर्याने घ्यायचं कारण नाहीये. त्यांचा कायम असा एक उद्योग असतो कर्नाटक मधले जे राज्यकर्ते आणि त्या ठिकाणचे जे कट्टर कन्नड भाषिक आहेत त्यांचा, की सातत्याने सगळे त्या मुद्दे जे आहेत त्याला कलाटणी देऊन टाकायचे. मग त्याच्यानंतर महाजन याच्यावर बोलायचं, समितीवरती बोलायचं. तर थोडं नवीन जे प्रेक्षक असतील, तरुण मुलं मुली, त्यांनी वाचन केलं असेल. पण तरीही मी लक्ष वेधू इच्छिते की महाजन समितीला सातत्याने सांगण्यात येत होतं आपल्या सगळ्या मराठी की तुम्ही 1951 सालचं सेन्सस जे आहे ते स्वीकारा. आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी 1961 सालचं सेन्सस स्वीकारलं आणि नंतर तो आपण नाकारलेला आहे अहवाल. त्यामुळे सातत्याने हे कन्नड वेदिका की इतर लोक जे म्हणतात की तो महाजन आयोगाचा शिफारशी स्वीकारा, तर मुळात आपल्याला त्यावेळेला वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पूर्णपणे महाराष्ट्र राज्याने तो फेटाळलेला अहवाल आहे. त्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि आपण अलीकडच्या 10-15 वर्षातली जर का सगळ्या घटना पाहिल्या तर आपण विसरू शकत नाही की मराठी माणसांना अत्यंत दुय्यम तिय्यम स्वरूपाची वागणूक दिली जाते. त्या बेळगावमध्ये
सर्व मतांनी सातत्याने मराठी भाषिक बहुमताने निवडून येतात. तिथे जेव्हा ठराव केला गेला बेळगाव महापालिकेत 2005च्या सुमाराला, तर त्यावेळेला तिथल्या महापौरांना कपडे फाडेपर्यंत मारहाण झाली. एक म्हणजे कुठल्या जातीचा प्रश्न नाहीये, परंतु समाजातल्या उपेक्षित जातींमधले ते स्वतः महापौर होते, पण मराठी माणूस त्यांच्या मागे एकवटला होता. आणि इतकंच नव्हे तर त्यांना इतकं धक्का बसला, त्याच्यात एक आपल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू देखील झाला. त्यानंतर सातत्याने बेळगावमध्ये दुसरी विधानसभा उभी करायची, बेळगावचं नाव बदलायचं, तिथे आपले साहित्य संमेलनचा काही कार्यक्रम असले की तिथे जाऊन अपमान करायचा, वेगळंच मराठीच्या हिणवयाचं बोलायचं. आणि सगळ्यात कहर म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी चोरला हो. म्हणजे अफजल खान आणि औरंगजेबाच्या नंतर ही तशी एक पैदास असेल कर्नाटकातल्या समाजकंटकांची की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हे लोक विरोध करतात. म्हणजे शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचं आपलं प्रेरणास्थान आहे आणि त्यांना काय आहे, कुठल्याही परिस्थितीत काही करून तेढ वाढवायची आहे आणि एखादे निर्णयाप्रत केंद्र सरकार येऊ शकेल अशा प्रकारच्या काही परिस्थिती तयार झाली की असा इश्यू चिघळून टाकायचा, सगळा अगदी तो डाव उलटला जाईल असा त्यांचा उद्योग असतो. दुसरं कन्नड वेदिका वगैरे काही नाहीये, त्यांच्या पाठीमागे कन्नड सरकार असतं आणि राजाश्रय आणि पोलीस हे अगदी सगळे उद्योग करत. नीलमताई याच मुद्द्यावर मी तुम्हाला म्हणजे अगदी तुम्ही या विधानसभेच्या अनुषंगाने विचार करताना एक महत्त्वाचा विधान परिषदेच्या विचार करताना अधिवेशनाच्या संदर्भात एक प्रश्न विचारतो. खरं तर बेळगाव या क्षणाला कोर्टात प्रलंबित असलेला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मग बेळगाव ही उपराजधानी करणं, तिथं विधानसभेचं विधान परिषदेचं अधिवेशन घेऊन त्याच्यावर ताबा आणण्याचा प्रकार हा सरकारी पातळीवर केला जातो. मुळात हेच कळत नाही की या सगळ्या प्रकरणावर कोर्टाचं लक्ष कसं नाही आहे, केंद्र सरकारचं लक्ष कसं नाही आहे, की ही महाराष्ट्राची मुस्कटदाबी चालली आहे कन्नड सरकारकडनं. राजकीय इच्छाशक्ती लागते या गोष्टीसाठी म्हणून. आणि आतापर्यंत केंद्र सरकारकडे आपण म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये तर आपण गेलेलोच आहोत. म्हणजे ज्यावेळेला हा सगळा बेळगावचा मी प्रकार सांगितला त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपली संपूर्णपणे नाराजी आणि आम्हाला आपण पिटिशन दाखल केला की आमच्या लोकांना अत्यंत हिणकट स्वरूपाची वागणूक मिळते आहे. परंतु आपण बघतो की वर्षानुवर्ष सर्वोच्च न्यायालयात खटले प्रलंबित राहतात. पण ऋषीजी मला एक सांगायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने त्याच्याबद्दल स्वतःची भूमिका जर का मांडली सर्वोच्च न्यायालयात की आमची या संदर्भात या मराठी भाषिकांना कन्नड राज्यात कर्नाटकमध्ये राहायचं नाहीये आणि त्यामुळे आम्हाला याच्याबद्दल विचार प्रक्रिया सुरू करता येईल का, तर मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालय त्या बाजूने कौल देऊ शकतं. कारण आपण हे पाहिलं की तलाकच्या प्रश्नावरती सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. रामजन्मभूमीवरती तोडगा निघाला. 370 कलमाच्या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याबद्दल एक ज्याला आपण म्हणू की सगळा तो कॉन्टेक्स्ट संदर्भ समजून घेतला. तर याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की आत्ताच एक अपेक्षा आपण ठेवू शकतो. ही प्रक्रिया अवघड आहे, कर्नाटक सरकारने त्याला मान्यता द्यावी लागेल. परंतु केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी म्हणजे थोडक्यात या कर्नाटकच्या तावडीतून तात्पुरती का होईना या आपल्या मराठी बांधवांची सुटका होईल एवढ्यासाठी की प्रत्येक पदोपदी त्यांचं जीवन अवघड करण्याचं काम कर्नाटक सरकार करतंय आणि दिवसेंदिवस त्यांचा एक ज्याला आपण म्हणू बाष्कळपणा खोटारडेपणा हा वाढतोय. ते हा विचार करत नाहीत की लक्षावधी कानडी लोक महाराष्ट्रात राहतात आणि ती मराठी लोकांच्या बरोबर बऱ्यापैकी गुण्या गोविंदांनी राहत आहेत. आपण कधीही कानडी लोकांना महाराष्ट्रातल्या त्रास दिलेला नाहीये, तरी आपल्या संयमावरती आगीचं तेल ओतून सारखं ते मराठी बांधवांचा असं अपमान करतात. आपल्या महिला तिथे नगरसेविका आहेत त्यांना संघर्ष कितीतरी करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये आमदारांना ग्रहण करेपर्यंत यांची बदल झालेली आहे सातत्याने. आणि आता मुख्यमंत्री म्हणजे त्यांचे शत्रुस्थानी प्रतीक झालेले आहेत. याला कारण असं की शिवसेना ठाम भूमिका घेणार ही त्यांना माहिती आहे आणि महाविकास आघाडीतले सगळे घटक बरोबर आहेत. शेवटी मी एक सांगेन म्हणजे लांबतंय मला जाणीव आहे, आम्ही जेव्हा विधान परिषदेत हा ठराव घेतला होता संयुक्त महाराष्ट्र मध्येच बेळगाव कर्नाटक मधले सगळे बिदर भालकी सगळे भाग असले पाहिजेत, तर त्यावेळेला आम्हाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की हे म्हणजे आम्ही विधी आणि न्याय विभागाकडे तपासून देतो, त्यामुळे आपल्याला ठराव करता येईल की नाही. खरं विधिमंडळाला काही तो संबंध नसतो. पण नंतर देवेंद्र फडणवीस असं बोललेले आहेत नाशिकमध्ये की 106 हुतात्मे संयुक्त महाराष्ट्राचे झाले
तर बेळगाव कर्नाटकाची 107वा हुतात्मा द्यायची वेळ आली तर मी तो हुतात्मा होईल. आणि त्यामुळे प्रवीण दरेकरही कालच्या कार्यक्रमाला होते. तर भारतीय जनता पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा या विषयामध्ये आपल्या सगळ्यांबरोबर जर का असतील तर सगळेजण एकत्र महाराष्ट्राचा म्हणून आवाज एकमुखाने केंद्र सरकारकडे आणि उद्धव साहेबांनी एकदम कठोर आणि अशी निक्षून अशी भूमिका घेतलेली आहे. तर मला असं वाटतं की केंद्र सरकारला हा आवाज ऐकावा लागेल. सर्वोच्च न्यायालयापर्यंत परत हा आवाज पोहोचवण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या काय करता येईल त्याच्यासाठी राज्य सरकारने छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांची समिती तयार केली आहे. नक्कीच या सगळ्याचा मार्ग येईलच, आपण बोलणारच आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशवंत किल्लेदार यांच्या बोलण्यातली एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की मुंबईमध्ये अजूनही कन्नड भाषा शिकवण्यात येते, पण थेट बेळगावमध्ये मात्र याचा दुस्वास करण्यात येतो. प्रश्न अनेक आहे. जाता जाता म्हणजे अगदी लगेच परत तो एक छोटासा ब्रेक घेतोय, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपण काश्मीरात देशातला कुठलाही नागरिक फिरू शकतो हे ज्यावेळी मोठ्या अभिमानानं म्हणतो त्यावेळी मी बेळगावात भगवा ध्वज घेऊन जाऊ शकत नाही, मी बेळगावात मराठी बोलू शकत नाही, ही खंत दिल्लीतल्या नेतृत्वाला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला का वाटत नाही, हाच तर सवाल आणि याचीच आपण गांभीर्यानं चर्चा करतोय. छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा लोकशाही न्यूज. केंद्रशासित बेळगाव याची गरज निर्माण का झाली या प्रश्नाचा लोकशाही न्यूज अतिशय गांभीर्यानं विचार करतंय. या चळवळीतल्या प्रत्येक घटकाकडनं याची उत्तरं शोधून घेण्याचा प्रयत्न करतंय. ब्रेकपूर्वी आपण यशवंत किल्लेदारांकडनं मुंबईतल्या मराठी माणसाची प्रतिक्रिया जाणून घेतली. अरुण कानूरकर यांच्याकडनं कर्नाटकातल्या राजकीय सामाजिक स्थित्यंतराबद्दल जाणून घेतलं. नीलमताईंकडनं शिवसेनेचा प्रवास आणि राज्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. आता आपण जाणार आहोत थेट कोल्हापुरात. विजय देवणे जोडले जात आहेत आपल्यासोबत. विजय देवणे कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. देवणे साहेब, खरं तर हा चेहरा आम्ही अनेक वेळा पाहिलाय की जो बेळगावच्या हद्दीपर्यंत जातो, ज्याला पोलीस अडवतात, ज्याला भगवा ध्वज रोखण्यापासून अडवलं जातं. मोठ्या अभिमानानं या देशात आपण काश्मीरात भगवा ध्वज फडकवतो म्हणून सांगू शकतो, पण बेळगावात जाऊन मी मराठी बोलू शकत नाही, मराठी शाळातल्या मुलांना आपण वैद्यकीय मदत देऊ शकत नाही, मराठी भगवा ध्वज फडकवू शकत नाही, शिवरायांना वंदन करू शकत नाही. मराठी माणसावर काय अवस्था आली आहे, तुम्ही काय भोगलंय या सगळ्या लढ्यात? या लढ्यामध्ये म्हणजे कर्नाटकचं जे सरकार आहे ते कर्नाटकचं सरकार एकतर कोल्हापूर जिल्ह्यातून ज्या वेळेला शिवसेनेचा आवाज मराठी माणसांच्यावर जातो त्यावेळेला तो दडपण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्याच्यामध्ये आता परवा जर बघितलं आपण तर 21 जानेवारीला या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीला मोर्चाला बंदी घातली. आम्ही त्या ठिकाणी मोर्चा घेऊन गेलो आणि त्या मोर्चाच्या वेळेला कडेकोट बंदूक आला, लाठीचार्ज केला आणि भगवा ध्वजाला तिने हात लावण्याचा धडच केलेला आहे. पण भगवा ध्वज फडकून देण्यासाठी आम्हाला शिरोळी बॉर्डरवर थांबवलं. आणि विशेष करून मी ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी जातो त्या वेळेला त्याच दिवशी मला व्यक्तिगतरित्या आणि माझ्या सर्व सहकार्यांना, माझ्या शिवसैनिकांना बंदी आदेश काढला जातो. म्हणजे मला बेळगाव जिल्ह्यामध्ये बंदी केली जाते. म्हणजे कुठली लोकशाही, कशा पद्धतीची लोकशाही सुरू आहे. तरीही आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख हे अनेक वर्ष मराठी बांधवांच्या मागे असल्यामुळं, आमच्याकडे त्यांचा आचार विचार असल्यामुळं यावेळेला आम्ही त्यांना जुमानलं नाही. त्यांच्या कोणीवडी म्हणून तिथं जवळ असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातल्या गावामध्ये जाऊन आम्ही तिथल्या बेळगावच्या एका फलकासमोर भगवा फडकला आणि भगवा फडकल्यानंतर ताबडतोब एका दिवसामध्ये त्यांनी आमच्यावर मराठी आणि कन्नड भाषेमध्ये तेढ निर्माण करणे, जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणे आणि तिथल्या म्हणजे कन्नड वेदिका रक्षक संघटनेनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जणू काही तो सराईत गुन्हेगार असल्यासारखे त्यांना हद्दपार करा, बेळगावात यूज देऊ नका असं काही नाही आहे. छत्रपती शहाजी महाराजांची समाधी ज्या कर्नाटकामध्ये आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवलेला आहे, त्या ठिकाणी मनगुत्ती सारख्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करताना अनेक वेळेला त्याही वेळेला आम्हाला बंदी हुकूम केला, त्याही वेळेला अडवलं गेलं. पण महाराष्ट्रामध्ये आम्ही आज त्यांना जशाचं तसं उत्तर देतो. पण आता खरी खूप वेळ आलेली आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना भूमिका मांडली की केंद्रशासित प्रदेश करावा. मगापासून मी सर्वांचं ऐकतोय, आमच्या निर्मलताईचं पण मी ऐकतोय. तर जर बघितलं तर खरोखर आता साहेब तिथं गरज आहे ते मराठी माणसाला जगता येत नाही, श्वास घेता येत नाही. मोर्चा काढतो म्हणलं तर 307 सारखी ज्याच्यामध्ये 7 वर्ष शिक्षा असणारी कलम आहेत या भारतीय दंडविधानामध्ये, अशा प्रकारची कलम लावली जातात. 307 कलम कोणाला लावतं? ही सिरियस इंजुरी म्हणजे ज्याला जीवा मारण्याचा प्रकार झाला तो देशामध्ये येतो.
हे कलम लावलं जातं. माझे नेते आदरणीय दिवाकर आवटे यांना एक दिवशी येळूरच्या लोकांच्यावर लाठीचार्ज झाला म्हणून त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यावेळेला ते मंत्री महोदय नव्हते, विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करत होते. म्हणजे आमच्या लोकांना, मराठी माणसाच्या अंगावर जर जखमा झाल्या तर त्याच्याकडे विचारपूस करायची नाही. हा कुठला आघाडी प्रकार आहे? एकदम हे भयानक आहे एकदम आणि विदारक चित्र आहे. यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडलेली भूमिका ही अत्यंत योग्य आहे की आज तिथल्या मराठी माणसाला दिलासा पाहिजे, त्याला श्वास घेण्यासाठी मुक्तपणावर फिरता आलं पाहिजे. आज कालचं पुस्तक प्रकाशन केलं आदरणीय शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे, लगेच ते कन्नड वैदिक रक्षण ते पुस्तक जाळलं. पुस्तक जाळता येतील पण माणसाचा विचार मारता येणार नाहीये. या देशाचा आतापर्यंत असणारा इतिहास आहे. नक्कीच आपण पुन्हा एकदा लोकशाहीच्या या सगळ्या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आजच्या कार्यक्रमाचे 3ही गेस्ट दाखवतोय. हे 3 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. या क्षणाला खरं तर वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या चर्चा सुरू असतील, पण ज्यांना याची खरी झळ सोसावी लागते ना ते 3 घटक आहेत. यशवंत किल्लेदार मुंबईतल्या मराठी माणसाचं प्रतीक म्हणून हे राजकीय चर्चा नाही आहे, सामाजिक कार्यकर्ते म्हणून या क्षणाला आपण अरुण कानूरकर यांना बघूया आणि कोल्हापुरातल्या सीमा भागाचं प्रतीक म्हणून विजय देवणे यांना बघूया. यशवंत किल्लेदार, आता मी तुम्हाला राजकीय प्रश्न विचारतोय. या सगळ्या गोष्टीची जर आपण कुठेतरी चर्चा केली, कुठेतरी इतिहास शोधायला गेलो तर एक गोष्ट जाणवते की ही गोष्ट देशाच्या केंद्रीय नेतृत्वानं, राजकीय नेतृत्वानं ठरवली असती तर हा प्रश्न भिजत राहिला नसता. देशाच्या गृहमंत्रीपदावर बसलेली वरिष्ठ माणसं, कैक माणसं, ही यावर नावं देखील मराठी नावं होती, पण तरी देखील हा प्रश्न सोडवला गेला नाहीये. या क्षणाला सर्वोच्च न्यायालयात ती जी स्ट्रॉंग पद्धतीनं भूमिका मांडायला होती राज्य सरकारकडनं, ती देखील मांडली गेलेली नाहीये. मग अशा वेळेला आता निर्माण झालेली परिस्थिती ही राजकीय दुसऱ्या परिस्थितीची आहे. मागचे कैक म्हणजे 2014ची असतील, 2019ची निवडणूक असेल, या वेळेला एक मुद्दा यायचा की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार. आज कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडून आलेलं हे विधान बालिश आहे की दिल्लीच्या नेतृत्वानं दिलेली ही स्क्रिप्ट आहे? काय म्हणताय किल्लेदार? मुळात कसं आहे माहिती का, ही राजकीय महत्वाकांक्षा ही आज प्रत्येक पक्षातल्या नेत्याला ही असतेच. आता हे राजकारणाकडे कुठेतरी हा विषय वळू पाहत आहे आणि तो सुरुवातीलाच मी म्हटलं की हा विषय राजकीय होता कामा नये. खरं तर जेव्हा शिवसेनेची सत्ता होती राज्यात आणि केंद्रामध्ये वाजपेयी होते, मध्ये काँग्रेस तर अनेक वर्षे केंद्रात होती, राज्यातही मुख्यमंत्री त्यांचे होते, का हे प्रश्न सामोपचाराने तेव्हा सुटू शकले नाहीत? किंवा कर्नाटकात सुद्धा काँग्रेसचे मुख्यमंत्री असायचे त्यावेळेला. ही राजकीय इच्छाशक्ती असायला पाहिजे, ती नाहीये खरं तर. आणि म्हणून हा प्रश्न बरेच वर्षानुवर्ष हा भिजत घोंगडं पडल्यासारखा आहे. सोडवायचं म्हटलं तर हा सुटू शकतो. आता काश्मीरमध्ये तुम्ही दिलत ना, काश्मीरचं 370 कलम रद्द झालं ना, तर इच्छाशक्ती असेल तर ह्या गोष्टी होतात. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जायची खरं तर आवश्यकताच नव्हती. शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर हे कर्नाटकी लोक ज्या पद्धतीने आता वागतायत त्यांना लाज वाटली पाहिजे. कारण शिवाजी महाराज जर महाराष्ट्रात जन्माला आले नसते आणि त्यानंतर संभाजी महाराज नसते तर कर्नाटकी जनतेचं औरंगजेबाने काय हाल केले असते हो. सुनता करून फिरावं लागलं असतं बुरखे घालून आता यांना. या गोष्टी इतिहासाचा यांना ना काही मागमूसच नाही. इतिहास पहिला शिकून घ्यायला हवा. महाराजांचा पुतळा तुम्ही हटवता, लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे अशा लोकांना. आणि ही राजकीय हे जे काही सर घडामोडी चाललेल्या आहेत ह्या पटत नाहीत मला. कारण हा एक भावनेचा, अस्मितेचा विषय आहे. कारण भाषावार प्रांतरचनेप्रमाणे मी येतो तुमच्याकडे. मला फक्त एका प्रश्नाचं थोडक्यात उत्तर द्या की हीच जर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आणि त्यांची जर राजकीय भूमिका म्हणून कर्नाटक भाजपची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून तुमचं उत्तर काय असेल त्यांना? मुंबई ताब्यात घ्यायची भूमिका जर असेल तर आमचं उत्तर हेच असेल की मुंबई महाराष्ट्रापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्र सैनिक आहे, मराठी माणूस आहे, तोपर्यंत हे कोणी हिरावून घेऊ शकणार. मग कोणी असू दे, मग भाजप असो किंवा अन्य कोणतेही पक्ष असो, हे महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे कोणी हिरावून घेऊ शकत नाही. उगाच नाही, आम्ही पण मेलेल्या आईचं दूध नाही प्यायलोय. नक्कीच 3 टप्प्यावरनं आपण आता चर्चा करतो. एकतर मुंबईतनं थेट सीमा भागातनं म्हणजे अर्थात कोल्हापूरचं प्रतिनिधित्व आणि आता कानूरकर पत्रकार यांच्याकडे जातोय.
अनेक लोकांना कळत नाहीये की हा भाग फक्त पूर्वीच्या काळासारखा राजे महाराजांच्या लढाईसारखा नाहीये की बेळगाव प्रांत आपल्या हातात असला पाहिजे असं नाहीये, तर ही 700 पेक्षा जास्त खेड्यांचं दुखणं आहे. खरं तर व्यापार उदीमाचं साधन असूनही त्या कुटुंबांना महाराष्ट्रात यावं लागतं, कोल्हापूर, सोलापूर, अक्कलकोट अगदी या भागात यावं लागतं आणि त्या गावांचा मराठी शिक्षणाचा प्रश्न असेल, मराठी संस्कारांचा प्रश्न असेल, ते कुठंतरी कर्नाटकमध्ये असुरक्षित आहेत. ज्या मुंबईत कुठल्याही भाषेला विरोध नाहीये, कर्नाटकात भाषिक अत्याचार होतात, त्याची जी कहाणी आहे ती ऐकल्यावर प्रत्येक मराठी माणूस रडेल. काय सोचलंय या सीमा भागातल्या जनतेनं फक्त त्यांची भाषा मराठी आहे म्हणून? कानूरकर. मराठी माणसाला कधीच इथं न्याय मिळाला नाही. दुय्यम दर्जाची वागणूकच कर्नाटक सरकारनं दिलेली आहे. साधे कुठल्याही कार्यालयामध्ये जरी गेलं आणि एखादा मराठी भाषिकानं मराठीमध्ये संवाद साधला तर त्याचं सरकारी काम कुठल्याही पद्धतीनं होत नाही, ते बाजूला सारलं जातं. तिथले जे अधिकारी आहेत, साधे कर्मचारी आहेत, ते कन्नड मधून बोला, मग तुमचं काय असेल ते ऐकून घेतो, या पद्धतीनं ते अरेदेवीची भाषा बोलतात. साधी कामं सुद्धा होऊ शकत नाहीत. एक साधं ऍप्लिकेशन जरी द्यायचं असेल, अर्ज जरी द्यायचा असेल तर तो कानडीमधनच दिला पाहिजे असा अट्टहास असतो. जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना सांगितलं जातं की तुमचे नामफलक जे आहेत दुकानाची फलक, ते पहिल्यांदा तुम्ही कन्नडमध्ये लिहिले पाहिजेत. नोटिसी बजावल्या जातात. कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषिकांना समाधान नावाची चीज या ठिकाणी मिळत नाही. इतका अत्याचार या देशामध्ये लोकशाहीमध्ये कुठेच झाला नसेल, इतका अत्याचार कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर करते. मला 3 मुद्दे तुमच्या समोर जाणीवपूर्वक मांडायचे आहेत. मग अशी केंद्रशासितच्या संदर्भामध्ये विषय आला. केंद्रशासित प्रदेश हा झाला, सीमा भाग जर केंद्रशासित झाला तर सगळ्यात मोठा आनंद इथल्या मराठी भाषिकांना होईल. पण त्यापूर्वीची एक घटना आपल्याला मी सांगू इच्छितोय. 2006 साली इथल्या नागरिक हितरक्षण समिती, दैनिक तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ म्हणून इथं कार्यरत आहे, त्यांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेमध्ये सांगितलं होतं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सीमा प्रश्नाचा दावा दाखल केलेला आहे आणि इथला जो भाषिक अत्याचार आहे किंवा सांस्कृतिक विध्वंस जो म्हणतो तो कर्नाटकाच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो थांबवण्यासाठी आपण हा केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी, असा अर्ज सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेला होता. पण सुप्रीम कोर्टानं स्पष्ट शब्दात सांगितलं की केंद्रशासित प्रदेश तुमची जो अर्ज दाखल केलेला आहे हा अर्ज आम्ही स्वीकारतो, त्याच्यावर चर्चाही घडेल, पण तुमचा मूळ जो दावा आहे या मूळ दाव्याला आम्ही सुरुवात करतो. मूळ दाव्याची जी प्रोसेस आहे ती तातडीनं सुरुवात करतो, अशा पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टानं घेतल्यानंतर ही जी केंद्र शासित प्रदेशाची जी मागणी होती ती मागणी बाजूला पडली. त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, त्यांनी विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा केंद्रशासित प्रदेशाचा ठराव मांडला. पण त्याच्यानंतर कधीही महाराष्ट्राच्या राज्यामध्ये या संदर्भामधली मागणी पुढे रेटली नाही, त्या दृष्टिकोनातून पाठपुरावा झाला नाही. त्यानंतर देखील केंद्रशासित प्रदेशाची मागणी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री जे अशोकराव चव्हाण होते, अशोकराव चव्हाणांनी एक महाराष्ट्रामधलं शिष्टमंडळ घेतलं आणि ते शिष्टमंडळ फक्त केंद्रशासित प्रदेश करा म्हणून तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांच्यापर्यंत ते शिष्टमंडळ घेऊन गेले आणि पी चिदंबरम यांनी चव्हाणांना विचारलं की कुठल्या प्रोसेसनं किंवा कुठल्या कलमाखाली हा प्रदेश केंद्रशासित करता येईल, अशा पद्धतीची भूमिका पी चिदंबरम यांनी मांडली. त्याला त्यावेळेला उत्तर देता आलं नाही, कोणालाही महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्यांना उत्तर देता आलं नाही आणि त्यानंतर ही केंद्रशासित प्रदेशाची जी मागणी आहे ती अशाच पद्धतीनं मागं रेटत गेली. माझा हा मुद्दा आहे की या ज्या मागण्या आहेत यापेक्षा सुप्रीम कोर्टामध्ये जो दावा दाखल केलेला आहे या दाव्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामधल्या सर्व खासदार, सर्व आमदारांनी पंतप्रधानांची, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊन
त्यांच्या समोर हा जर प्रश्न ठेवला, आमचे नेते शरदरावजी पवार हे या लढ्यामधले एक खंबीर नेतृत्व आहे, या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा होता, त्यांनी काट्याही झेललेल्या आहेत, असे अनेक मंत्री महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा लोकांना सीमा प्रश्न नव्यानं नक्कीच वेळ आली आहे, कारण खरं तर आता बेळगावच्या निमित्तानं ही सगळी चर्चा करताना या सगळ्या गोष्टींचा राजकीय अर्थ समजून घेताना एक गोष्ट नक्की जाणवते की हे पाप केंद्रानं केलंय, राज्यानं केलंय, वेशीबाहेरच्या एका सत्तेनं केलंय. त्याहीपेक्षा आपण योग्य प्रसंगी योग्य न घेतलेली भूमिका हे महाराष्ट्राचं आजचं खरं दुखणं आहे. खरं तर न्याय मिळाला असता, पण न्याय मागण्याची आपली पद्धत चुकली आणि ज्यावेळी तो न्याय हवा होता त्यावेळी आपली गप्प राहण्याची भूमिका किंवा हे सगळं शांत होईल म्हणून पुढे पाहण्याची, घोंगडं भिजत ठेवण्याची भूमिका आज महाराष्ट्राची भळबळती जखम म्हणून नसानसातनं धमन्यातनं वाहते. पण मग याचं उत्तर काय शोधणार आहोत एका ब्रेक नंतर. पाहत राहा लोकशाही न्यूज. केंद्रशासित बेळगाव आता इतिहासाचे आकडे आणि इतिहासाच्या सनावळी नाही तर वर्तमानात उत्तर शोधण्याच्या टप्प्यावर हा प्रश्न येऊन थांबलाय. विजय देवणे यांच्याकडे जातोय थेट कोल्हापूरला. देवणे साहेब, खरं तर दरवेळेला शिवसेना म्हटलं की हिंसा हा जरी शब्द त्याच्याशी जोडला, समाजाकडनं जोडला जात असला तरी यावेळी तुम्हाला एसटीवर दगड टाकता येणार नाही, कारण परिवहन मंत्री तुमचे आहेत, नुकसानी करता येणार नाही. तरी पण आक्रमक भूमिका काय अपेक्षित असणार आहे शिवसेनेकडनं? याबद्दलची भूमिका, आमची भूमिका स्पष्ट आहे की साधारणपणे 1 महिना झाला तो भारताच्या तिरंगीच्या झेंड्यापेक्षा जास्त उंचीचा झेंडा हा लाल आणि पिवळा त्या ठिकाणी लावलेला आहे. अजूनही आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत. अजूनही त्या सरकारला जाग आलेली नाही, तिथल्या प्रशासनाला जाग आलेली नाही. आमचा अजूनही होतं की आमचा लढा जो त्या दिवशी जो होता तो तुम्ही भगवा त्या ठिकाणी असताना तो पिवळा आणि लाल झेंडा काढा, आम्ही भगवा झेंडा तिथे घेऊन थांबतो म्हणून सांगितलं होतं. त्यांनी उतरलेलं नाही. आम्ही भगवा झेंडा फडकला, पण जोपर्यंत तो झेंडा त्या प्रशासनाकडनं उतरवला जात नाही तोपर्यंत कोल्हापूरची जिल्ह्यातली शिवसेना. नक्की. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी नीलमताई गोरे यांच्याकडे जातोय. नीलमताई, अगदी शेवटचा प्रश्न. आज जी मागणी होती आहे की महाराष्ट्रातले सर्वपक्षीय आमदार आणि सर्वपक्षीय खासदार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना या विषयात आता भेटणार का? नीलमताई यांचा संपर्क होत नाही. यशवंत किल्लेदार, अगदी थोडक्यात सांगा, राजकीय इच्छाशक्ती म्हणून, मुंबईकर म्हणून तुमची काय अपेक्षा आहे अगदी थोडक्यात? माझी हीच अपेक्षा आहे, मागाशी जसं बोलून दाखवलं की सगळं राजकीय पक्षांनी स्वतःचे मतभेद आणि मनभेद विसरून एकत्र येऊन हा लढा द्यायला हवा. आणि त्यासाठी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊन जी काही महाराष्ट्राची जी ताकद आहे आणि जी काही आपलं म्हणणं आहे तिथे एकत्रितपणे मांडायला हवं. जिथे राजकीय मतभेद विसरून आम्ही तिथे आलेलो आहोत हे चित्र तिथे निर्माण व्हायला हवं. आणि त्या पद्धतीने जर भूमिका घेतली आणि राजकारण बाजूला आणि मताचं राजकारण बाजूला ठेवून जर सर्वांनी मिळून भूमिका घेतली तर हा प्रश्न नक्कीच सुटेल. जसं मगाशी आपले सहकार्यांनी सांगितलं की चिदंबरम साहेबांनी जो काही त्यांना विचारलं आणि त्यांच्याकडे निरुत्तर झाले, तर हे वास्तविक जाताना तयारी करून जायला पाहिजे, अभ्यास करून जायला पाहिजे. ह्या जर गोष्टी सर्वांनी एकमताने ठरवल्या तर हा प्रश्न सुटू शकतो. पण ती सोडवण्याची राजकीय सोडवण्याची गरज नाही का? कानूरकर, अगदी थोडक्यात आणि अगदी छोट्या वाक्यात. हा बोला किल्लेदार, कंटिन्यू. मीडिया समोर तुम्हाला बोलण्यासाठी ह्या तुम्ही भूमिका मांडता, पण प्रत्यक्षात जेव्हा पक्षाचं राजकारण मध्ये येते तेव्हा तुम्ही त्या भूमिकेपासून लांब जाता. असं व्हायला नाही पाहिजे. जे तुमचं राजकारण असेल ते बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही तिकडे केंद्र सरकार पंतप्रधान असो किंवा ते गृहमंत्री असो यांना भेटायला हवं आणि एकत्रितरित्या हा प्रश्न मांडायला हवा. नक्कीच. अगदी थोडक्यात कानूरकर साहेब, तुमच्याकडे अगदी थोडक्यात मला सांगा, केंद्र शासित आज गरज निर्माण झाली आहे का बेळगावच्या बाबत? कानूरकर, अहो गुन्हा गोविंदाने राहतात. मी ज्या भागातला हॅलो कानूरकर, अगदी थोडक्यात, केंद्रशासित बेळगावी गरज निर्माण झाली आहे का? केंद्रशासित प्रदेश होत असेल नक्कीच. आपण बघितलं, आपण या सगळ्यांकडनं भूमिका जाणून घेतोय, भूमिका समजून घेतोय. लक्षात घ्या, हा रंग लाल पिवळ्या झेंड्याच्या सन्मानाचा नाहीये. हा प्रश्न आहे तो महाराष्ट्राच्या भगव्याचा. महाराष्ट्राच्या मातीतली असलेली गावं एका चुकीच्या निर्णयानं क्षणात 700 गावं एका चुकीच्या हद्दीत जातात आणि तिथपासून आजपर्यंत मराठी शिकणं, मराठी बोलणं, मराठी जगणं याला जर बंदी आणत असाल ना, तर लाल पिवळे अभिमानानं फिरवणाऱ्या कन्नडिगांनो लक्षात ठेवा, तुमचे 2 लाल पिवळे एक होतात
त्याचा रंग भगवा असतो. अच्छा, लोकशाही न्यूजमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा लोकशाही न्यूज.